अंतर्गत पैसे पूर्ण वाटपाचा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे। बघा आता हे पैसे कसे येणार, नेमके पैसे वाटप करताना सरकार कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सर्वात आधी देणार, कोणत्या तालुक्यामध्ये देणार, याबाबतची सविस्तर माहिती आता तुम्हाला सांगण्याचं काम करणार आहे। त्यासाठी शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ बघण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की नेमका आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात सरकारकडून पैसे कधी जमवणार आहेत। कारण सरकार आता एका योजनेचे पैसे देणार नाही, तर तुमच्या खात्यावरती 3 ते 4 योजनेचे पैसे पूर्णपणे टाकणार आहे। आता कोणत्या योजनेचे पैसे कसे येतील, आज येतील की उद्या येतील, एकदम सविस्तर अशी माहिती देणार आहे। त्यासाठी थोडासा वेळ काढून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सर्व काही एकदम व्यवस्थित अशी माहिती तुम्हाला नक्की बघायला मिळेल। तर चला पाहूयात आता संपूर्ण अपडेट। त्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे अशाच अपडेट तुम्हाला नक्की बघायला मिळतील। तर चला पाहूयात। तर बघा या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आणि महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। आणि या ठिकाणी बघा राज्य सरकारचं सांगणं काय आहे, तर इकडे कुणी आता काळजी करू नका असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। शेतकरी बांधवांसाठी मोठा निर्णय, वर्षाच्या सुरुवातीलाच बँक खात्यात येणार पैसे। होय, आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आता मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारने 4 मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि 4 योजनांच्या पैसे वाटपांना मंजुरी देखील देण्यात आलेली आहे। आता तुम्हाला माहितीच असेल की पैसे वाटपाच्या आधी कॅबिनेट बैठक किंवा मंत्रिमंडळ बैठक होत असते, त्या बैठकीमध्ये सरकार निर्णय घेत असतं। तर यावेळेस पण त्या बैठकीमध्ये 4 मोठे निर्णय घेतलेले आहेत। आता ते वेगवेगळ्या योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत। इकडे बघा आता मोठी घोषणा म्हणजे पीक विमा। आता पीक विम्याची प्रतीक्षा शेतकरी बांधवांना आहे। पीक विमा नेमका आज येणार की उद्या येणार, पण आता हे पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत। पीक विम्याची पूर्ण रक्कम म्हणजेच की कुणाला 15,000 रुपये मिळेल, तर काही शेतकरी बांधवांना 16,000 रुपये, तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 17,000 रुपये मिळेल, अशी वेगवेगळी रक्कम सरकार आता शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत पूर्ण वाटपाला सुरुवात करणार आहे। याबाबत देखील आता मोठी घोषणा केलेली असून हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी देखील आपण बघणार आहोत। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये सर्वात आधी पीक विम्याची आपण बातमी बघूयात। त्यानंतर बातमी दुसरी आपण बघणार आहोत ती म्हणजे नुकसान भरपाईची। सरकारचा दुसरा मोठा निर्णय झालेला आहे नुकसान भरपाईचा, म्हणजेच की आता तुमच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे 10,000 रुपये ते 18,000 रुपयांपर्यंत कोणतीही रक्कम खात्यात येऊ शकते। अधिक नुकसान झाले असेल तर आता डायरेक्ट 18,000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत। हा दुसरा निर्णय झालेला आहे आणि हे पण पैसे सरकार कोणत्या जिल्ह्यामध्ये देणार आहे त्या जिल्ह्यांची यादी, तालुक्यांची यादी तुम्हाला दाखवणार आहे। जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण 10,000 रुपयांपासून 18,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाईचे पैसे मिळू शकतात। त्यानंतरची तिसरी बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ती बातमी म्हणजे नमो शेतकरी योजनेची। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अखेर मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये कधी येणार, आज येणार की उद्या येणार असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल। आता याबाबत देखील आनंदाची बातमी आलेली आहे। नेमक्या कोणत्या तारखेला हप्ता मिळू शकतो ती देखील माहिती आता समोर आलेली आहे। ही देखील बातमी आपण पुढे बघणार आहोत। यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि शेवटची एक बातमी आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या एकदम शेवटी बघणार आहोत अनुदानाचे 10,000 रुपये सरकार आता वाटपाला सुरुवात करणार आहे। हे 10,000 रुपये दुसरा टप्पा असेल, या आधी पण 10,000 रुपये आलेत, आता दुसऱ्या टप्प्यातील 10,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत। मग हे अनुदानाचे पण पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची पण नावे सरकारने जाहीर केलेली आहेत। आता ही सर्व अपडेट आपण सविस्तर जाणून घेण्याचं काम करत आहोत। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जे कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघतील त्यांना पीक विमा, नुकसान भरपाई, अनुदान, नमो शेतकरी योजना सर्व काही बातम्या बघायला मिळतील। तर चला पाहूयात। बघा अखेर राज्य सरकारची घोषणा झालेली आहे। आता सर्व योजनांविषयी माहिती आपण तुम्हाला देणार आहोत। मात्र शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने एक सांगितलं आहे की मुख्यमंत्री म्हटले की ही 2 कामे लवकर करा। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे सर्व शेतकऱ्यांनी लवकर एकदा करून घ्यावी। पुढच्या 5 दिवसाच्या एवढी 2 कामे करा। ही 2 कामे केली तरच पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी आणि अनुदानाचे पैसे बँक खात्यावरती येतील आणि तुमचं नाव यादीत येईल। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही केली नाही
तर तुम्हाला येणारे पीक विम्याचे पैसे आता मिळायचे नाहीत, अनुदानाचे पैसे मिळायचे नाहीत, नमूद शेतकरीचे 2000 रुपये भेटायचे नाहीत आणि नुकसान भरपाईचे पण पैसे तुम्हाला भेटायचे नाहीत. त्यामुळे मोठी अडचण होऊ शकते. ही देखील गोष्ट सर्वच शेतकरी बांधवांनी आता लक्षात घ्यायची आहे. मग आता कोणती 2 कामे करायची त्याबाबतची देखील माहिती तुम्हाला मी सविस्तर सांगण्याचं काम करणार आहे. त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळेल. तर बघा आता कोणती 2 कामे करावी लागणार आहेत ती माहिती तुम्हाला पुढे सांगतो. त्यापूर्वी नेमके हे पैसे आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या 65 तालुक्यांमध्ये सरकार वाटप करणार आहे त्यांची यादी दाखवतो. जर तुमचं पण म्हणजेच की बघा आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना, तर डायरेक्ट पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे सर्वात आधी खात्यात येतील. सर्वात आधी पैसे सरकार या 12 जिल्ह्यात आता वाटप सुरू करत आहे. जर या 12 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर खात्यामध्ये डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहेत. मग चला आता सर्वात आधी नेमके पैसे कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत त्यांची यादी बघूयात. पीक विमा नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी येणार आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो. कोणते जिल्हे आहेत त्यांची नावं वाचून दाखवतो. त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत आहे का नाही. जर तुमच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत असेल तर तुम्हाला डायरेक्ट 17,000 रुपये आता डीबीटी अंतर्गत मिळतील. तर चला आता जिल्ह्यांची, तालुक्यांची यादी बघूया. त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून सर्व पैसे आपल्या खात्यात येतील ती माहिती बघूयात. कारण जे कोणी ती 2 कामे करणार नाहीत त्यांना पैसे भेटणार नाहीत. ती 2 कामे करावीच लागतील तरच तुमच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाई, नमूद शेतकरी आणि अनुदानाचे पैसे मिळतील असं सरकारने सांगितलेलं आहे. मग कोणती 2 कामे करायची तुम्हाला ती माहिती पुढे सांगणार आहे. त्यापूर्वी सर्वात आधी आपण कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची यादी बघूयात. बघा आता या ठिकाणी सविस्तर यादी आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय केलेला आहे. बघा आता आम्ही कोणालाच नाराज करणार नाहीत, सर्वांसाठी मोठे निर्णय घेत राहणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये शेतकरी बांधवांना सांगितलं आहे. बघा आता शेतकऱ्यांना 4 योजनेचे पैसे वाटप करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला. पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाचे पैसे या 12 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी जमा होणार आहेत. बघा आता कोणते 12 जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येतील त्यांची नावं पण जाहीर झालेली आहेत. आता यादीत पहिल्या जिल्ह्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाचा लाभ मिळणार आहे. ज्यांना अनुदान मिळालं असेल त्यांना काही अडचण नाहीये, पण ज्यांना मिळालं नसेल त्यांच्या खात्यात अनुदान वाटप होणार आहे. त्यानंतर आता पीक विम्याचे 17,000 रुपये या जिल्ह्यात देखील मंजूर होणार असून या ठिकाणच्या देखील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 17,000 रुपयांचा पीक विमा पूर्णपणे खात्यावरती वाटप केला जाईल. डायरेक्ट डीबीटी अंतर्गत दिला जाईल. डीबीटी मधून पैसे दिल्यानंतर 15 ते 20 मिनिटात जमा होत असतात. त्यामुळे या पद्धतीने सरकार पैसे वाटप करत असतं. ही देखील गोष्ट लक्षात घ्या. सरकारचे आता हे मोठे निर्णय होत असल्यामुळे राज्यभरातील सर्व शेतकरी आता खूप खुश झालेले आहेत. एक मोठा दिलासा सर्व शेतकऱ्यांना मिळत चाललेला आहे असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये. कारण खूप दिवसाच्या नंतर मोठी दिलासा देणारी आनंदाची बातमी ही आता राज्य सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे असं देखील आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी रक्कम जमा होणार आहे, आता सविस्तर पुढील यादी आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. बघा आता या ठिकाणी पुढील महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी देखील समोर आलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झालेला आहे. बघा 1 जानेवारी 2026 पासून हे बदल झालेले आहेत. आता बघा पीक विम्यामध्ये 2026 मध्ये मोठा बदल, मोठी खुशखबर समोर आली. या ठिकाणी बघा आत्ताच टीव्हीला पण बातमी आलेली होती आणि सरकारने सांगितलं की पीक विम्यामध्ये वन्य प्राणी नुकसान भरपाई आता डायरेक्ट मिळणार आहे. तुमच्या पिकाचं नुकसान जर हरिण तसेच रानडुक्कर असतील यांच्याकडून नुकसान झाले किंवा इतर कोणते वन्य प्राणी असतील यांच्याकडून जर नुकसान झाले तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे टाकण्यात येणार आहेत. कोणते शेतकरी नाराज करणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे. हा एक सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारचा झालेला असल्यामुळे सर्व शेतकरी आता खुश झाले आहेत. त्यामुळे कोणीही काळजी, शक्यतो चिंता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय हा राज्य सरकारचा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे. ही एक मोठी घोषणा देखील राज्य सरकारची आपण म्हणू शकतो. यानंतर इकडे बघा
आता हे पैसे जी वाटप करत आहे हे पैसे वाटपाला आता सुरुवात झालेली आहे। बघा पुढची यादी आलेली असून पोर्टल हँगच्या समस्येमुळे अनुदान वाटपास विलंब झाला होता, मात्र आता 3 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 200 कोटींचं अनुदान वाटप सुरू झालंय। बऱ्याच जणांना मिळालं असेल, ज्यांना मिळालं नसेल त्यांना पण आता भेटेल। बघा डायरेक्ट 201 कोटी मंजूर केले आणि ते वाटप पण सुरू झाले। तब्बल 10,000 नाही, 20,000 नाही, 40,000 नाही तर तब्बल 63,232 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे। म्हणजे बघा ई-केवायसी प्रलंबित असलेला आकडा एवढा म्हटल्यावर पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते। त्यामुळे आता सर्व समस्या असतील त्याचं निवारण शेतकऱ्यांनी करावं, ई-केवायसी करावी अशा सूचना दिलेल्या आहेत। इथे काय सांगितलं आहे तर चला पेपरला बातमी आलेली आहे। बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत, कोणत्या तालुक्यात पैसे वाटप सुरू होत आहेत, आज किती जिल्ह्यात पैसे वाटप होणार, उद्या किती जिल्ह्यात पैसे वाटप होणार, ती बातमी या ठिकाणी सविस्तर दिलेली आहे। आता ती माहिती तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की पीक किंवा नुकसान भरपाई आणि अनुदानाचे पैसे नेमक्या कोणत्या जिल्ह्यात आणि कधी वाटप होत आहेत ते देखील तुम्हाला तारखेनुसार बघायला मिळेल। त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ही माहिती वाचून दाखवतो। त्यानंतर नमो शेतकरीचे 2,000 रुपये कधी येणार ती माहिती बघूयात आणि त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागेल ती देखील माहिती बघूयात। कारण सरकारने सांगितलेली जर 2 कामे केली नाही तर कोणतेच पैसे भेटणार नाहीत, सर्व पैसे तुमचे बंद होतील असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे सर्व माहिती सांगणार आहे। आता फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। बघा या ठिकाणी आता काय बातमी आलेली आहे, काय सांगितलंय बघा। शेतकरी बांधवांना दिलासा, 200 कोटींचं अनुदान खात्यावरती जमा। सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात सरकारने निर्णय घेतला। 6,29,651 शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान वाटपासाठी निर्णय जाहीर झाला। या नुकसानीपोटी एकूण 431 कोटी, सध्या स्थितीला 431 कोटी 81 लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे। जिल्हा प्रशासनाकडून तहसीलने लाभार्थ्यांच्या याद्या सध्या स्थितीला अपलोड करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान वाटपाची प्रक्रिया बघायला मिळत आहे। आता हे अनुदान पूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे। सध्या स्थितीला अपलोड करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान देखील आता जमा केले जात आहे। मात्र परंतु हे अनुदान नेमकं आज मिळणार की उद्या मिळणार अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांची सुरू होती, मात्र ती प्रतीक्षा करण्याची गरज पडणार नाही। आता अनुदान जमा न झालेल्या शेतकरी बांधवांना सरकारने एक सांगितलं आहे, आतापर्यंत 3,08,399 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 201 कोटी 41 लाखांचं अनुदान जमा करण्यात आलेला आहे अशी माहिती येथे स्पष्टपणे दिसत आहे। त्यानंतर पुढे सांगितलं आहे की सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला होता। या नुकसानीपोटी निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला आहे। सदर निधी येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने अगोदरच लाभार्थ्यांच्या याद्या तयार केलेल्या आहेत। आता निधी प्राप्त झाल्यानंतर सदर याद्या अपलोड तातडीने होतील आणि काम करणं हे देखील सुरू होईल। तहसील कार्यालयामध्ये करण्यात आलेले आहे। आता हे अनुदान जमा करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला होता, तो प्रयत्न पूर्ण यशस्वी ठरलेला असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आलेले आहेत। पहिल्या टप्प्यात झालेल्या नुकसानीपोटी अगोदर 9 कोटी 56 लाख रुपये, त्यानंतर 64 कोटी 75 लाख रुपये, आता 356 कोटींचा निधी मंजूर होऊन लाभार्थ्यांना मदत निधी जमा केला जात आहे। यामध्ये पैसे वाटपाच्या यादीत नेमके कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप, अनुदानाचे पैसे वाटप सरकारने जाहीर केलेले आहे। यादीमध्ये पहिला जिल्हा जालना जिल्हा असून जालना जिल्हा, त्यानंतर घनसावंगी तालुका याही ठिकाणी पूर्ण पैसे आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर भोकरदन तालुका, अंबड तालुका, मंठा तालुका याही ठिकाणी पूर्ण पैसे वाटपासाठी मोठा निर्णय झालेला असून पैसे आता जमा झालेले आहेत। तर चला पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे जिल्हे तुम्हाला कोणते आहेत ती सांगतो आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये कधी भेटतील त्याबाबतची काय माहिती आहे ती देखील आपण पाहूयात। तर बघा आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय जाहीर झाला आहे। यामध्ये सविस्तर माहिती दिसून येत असून सरकारकडून मोठी घोषणा झाली। हे पैसे सर्वात आधी 12 जिल्ह्यात आणि 65 तालुक्यात जमा होणार आहेत। आता त्यांची यादी, नाव तुम्हाला सर्व काय वाचून दाखवत आहे। आता लक्ष देऊन बघा, खूप मोठी आनंदाची बातमी ही समोर आलेली आहे। आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा मानली जात आहे। हा एक मोठा, सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आहे। बघा सरकारकडून यादी जाहीर झाली, त्या यादीत आपल्या जिल्ह्याचे नाव आहे का, तालुक्याचे नाव आहे का, आपलं नाव आहे का ते तपासायचं आहे। आता ते लवकर बघा। तुम्हाला माहितीच असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतामध्ये पीक विमा योजना आणली। आता त्याच योजनेचे पैसे सरकारने डायरेक्ट मंजूर केले आहेत आणि या योजनेसोबत अजून 3 योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत टाकण्यात येणार असल्यामुळे एक मोठा दिलासा मिळणार आहे। तर बघा आता हे पैसे
कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत? नांदेड, सोलापूर, अमरावती, नागपूर, नाशिक, बीड, जालना या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत. अशा या जिल्ह्यांची नावं होते. जर तुम्ही या जिल्ह्यातील असाल तर तुमच्या खात्यात पूर्ण पैसे वाटप होतील. तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलेली 2 काम एक अर्जंट करा. पहिलं काम KYCचं करून घ्या, जेणेकरून येणारे पैसे लवकर मिळतील. दुसरं काम आधार कार्ड, मोबाईल नंबरशी लिंक आणि बँक खात्याशी संलग्न करा. ही सर्व कामे जर तुम्ही केली तर DBT अंतर्गत पूर्ण पैसे तुमच्या खात्यात येऊन जातील. एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून तुम्हाला नक्कीच मिळेल. अशाच अपडेटसाठी, अशाच बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.